मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी आणि भाजप नेत्यांची संयुक्त बैठक मंगळवारी कोल्हापुरात झाली। पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत समन्वय ठेवून विकासाभिमुख काम करण्याचा निर्णय घेण्यात आला। शिवाय जिल्हा नियोजनासह विविध समित्यांवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न 1 महिन्यात मार्गी लावण्याचं निश्चित करण्यात आलं। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांच्या शिंदे गटातील संभाव्य प्रवेशावर मात्र नामदार केसरकर यांनी सावध पवित्रा घेतला। मंगळवारी पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत खाते प्रमुखांची आढावा बैठक घेतली। त्यानंतर एका हॉटेलमध्ये राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह शिंदे गटाच्या शिवसेनेचे आणि भाजपच्या नेत्यांसमवेत त्यांनी संयुक्त बैठक घेतली। या बैठकीत एकूणच राजकीय परिस्थितीची चर्चा झाली। त्यानंतर नामदार दीपक केसरकर यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली। कोल्हापूरसह संपूर्ण राज्याच्या विकासासाठी शिंदे गट आणि भाजप यांच्यात समन्वय ठेवला जाईल। त्यातून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावून विकासाची क्रांती घडवली जाईल असं नामदार केसरकर यांनी स्पष्ट केलं। तसंच एकमेकांच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी किंवा पक्षप्रवेश असे प्रकार होणार नाही असंही त्यांनी सांगितलं। कोल्हापूरचा कारभार चालवत असताना विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांना सुद्धा विश्वासामध्ये घेतलं जाईल। शेवटी विकास ही प्रक्रिया असते आणि विश्वासामध्ये प्रत्येकाला घेऊन ही प्रक्रिया चांगल्या तऱ्हेने चालवायला लागते। पण मुळातच सत्ताधारी पक्षाचं कोऑर्डिनेशन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, ते आज झालेलं आहे। आणि आमचे हे सर्व सदस्य वगैरे नेमल्यानंतर पुढच्या वेळेला आम्ही इतर सर्व आमदारांची सुद्धा एकत्र बैठक घेणार आहोत आणि चांगल्या रीतीने या जिल्ह्याचा कारभार चालावा याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत। गेल्या 2.5 वर्षात राज्यात विविध शासकीय अशासकीय समितीवर सदस्यांची नियुक्ती झालेली नाही। विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदाचा सन्मानही कार्यकर्त्यांना मिळालेला नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी येत्या महिनाभरात सर्व समिती सदस्य नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावला जाईल असं नामदार केसरकर यांनी स्पष्ट केलं। भाजपच्या गटातील सदस्यांची यादी निश्चित करण्याची जबाबदारी नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, सुरेश हाळवणकर तर शिंदे गटाची यादी तयार करण्याची जबाबदारी राजेश क्षीरसागर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। दरम्यान कोल्हापूर सांगली जिल्ह्याला भेडसावणाऱ्या अलमट्टी धरणाच्या उंचीबद्दलचा प्रश्न कर्नाटक सरकारशी समन्वय ठेवून मार्गी लावला जाईल असंही नामदार केसरकर यांनी स्पष्ट केलं। वेगवेगळे अशा तऱ्हेचे उपक्रम छत्रपती शाहू महाराज यांनी घेतले की त्याच्यामुळे उद्यमशीलतेला वाढ झाली, व्यापार वाढावा म्हणून त्यांनी जयसिंगपूरसारखी बाजारपेठ सांगलीच्या अगदी थेट सीमेवर नेऊन बसवली। त्यांना माहिती होतं की सांगली सगळ्यात मोठी व्यापारी बाजारपेठ आहे शेतमालाची, मग त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्यांनी जयसिंगपूर बसवलं। या ठिकाणी आजराची बाजारपेठ मोठी केली, पलीकडे सावंतवाडी संस्थान होतं। ही त्यांच्या दूरदृष्टीची ती उदाहरणं आहेत आणि त्यांनी जी ही आम्हाला उदाहरणं घालून दिलेली आहेत त्या पार्श्वभूमीवर चांगला कारभार हा कोल्हापूरचा झाला पाहिजे आणि कोल्हापूरच्या जे ऐतिहासिक वास्तू आहेत त्या जतन झाल्या पाहिजेत। आणि कोल्हापूरला आणि विशेषतः सांगलीला ही पुराची समस्या आहे, ही पुराची समस्या कमी करण्याच्या संदर्भात जे कोऑर्डिनेशन कर्नाटक राज्याबरोबर करायला लागेल तीसुद्धा आमची एक प्रायोरिटी राहील की पुढच्या काळामध्ये पुराचा फटका हा कोल्हापूरवासियांना आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागाला कशा रीतीने बसणार नाही त्याच्यासाठी सुद्धा जे करायला लागेल आम्ही निश्चितपणे करू। गेल्या 3 महिन्यात शिंदे फडणवीस सरकारनं घेतलेल्या निर्णयावर विरोधी गटाकडून टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवला जातोय। पण त्यांच्याकडे 2.5 वर्ष सत्ता असताना शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि इंधन दर कपात असे प्रश्न मार्गी का लागले नाहीत याचं आत्मचिंतन त्यांनीच करावं असा टोलाही नामदार केसरकर यांनी लगावला। ज्या लोकांची सत्ता गेलेली आहे ते असं बोलत राहणार, किती काळ आम्ही त्यांचं ऐकत राहायचं ह्याला सुद्धा मर्यादा आहे। आणि तुम्ही मला सांगा की जनतेच्या उपयोगाचं एक तरी स्टेटमेंट एका तरी नेत्याकडून आलं आहे का? स्वतः पक्षनेत्यांनी कित्येक महिन्यानंतर पहिलं स्टेटमेंट शेतकऱ्यांच्या बाजूने केलं, ते सुद्धा जुनं स्टेटमेंट जे अजित पवारांचं होतं की 50,000 रुपये ह्यांना द्या ज्यांचे नुकसान झालं आहे त्यांना। पण नुकसान ज्याला होत होतं त्याला त्यांना मदत देताना मात्र हात आखडता घेतला जात होता। हेक्टर त्यांनी का नाही केलं? NDRFच्या ज्या नॉर्म्स आहेत त्याच्या दुप्पट मदत त्यांनी का नाही केली? हे सगळे प्रश्न आहेतच। मग बाळासाहेबांचं स्वप्न जर होतं शेतकऱ्यांना विनामूल्य वीज देण्याचं तर तो विजेचा रेट निम्मा घेण्याचा निर्णय त्यांनी का घेतला नाही? लोक जर पीडित होती पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने तर दरवाढ कमी करण्यासाठी आपल्या स्टेटमधला जो GST असतो त्याचा हिस्सा कमी करण्याचा निर्णय त्यांनी का नाही घेतला? हा निर्णय घेण्यासाठी आमचं राज्य काय यायला लागलं
याचं तो त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. शिंदे गट आणि भाजप यांच्यात सर्व स्तरावर योग्य प्रकारे समन्वय आणि सामंजस्य आहे. त्यामुळे कोणत्याही प्रश्नावर कटुता येणार नाही याची दक्षता घेतली जाईल. राज्यातील आगामी सर्व निवडणुका एकत्रितपणे लढवल्या जातील असा दावाही केसरकर यांनी केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांच्या शिंदे गटातील संभाव्य प्रवेशावर नामदार केसरकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली. चांगले लोक पक्षात आले तर सर्वांनाच फायदा होईल असं भाष्य केसरकर यांनी केलं. यावेळी खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आबिटकर, प्रकाश आवाडे, माजी आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, सुरेश हळवणकर, भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी नगरसेवक सत्यजित कदम, प्राध्यापक जयंत पाटील, राहुल आवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.